आज अजित पवारांच्या अपघाताला बरोबर 3 महिने उलटले। ज्या VSR कंपनीच्या विमानाचा अपघात झाला, ज्या कंपनीच्या विमानानं दादांचा जीव घेतला, त्याच VSR कंपनीच्या विमानानं अजित पवारांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी प्रवास केल्यानं एकच खळबळ उडाली आहे। एकीकडे रोहित पवार या VSR वर आरोप करत तुटून पडतायत, तर दुसरीकडे पार्थ पवार त्याच विमानानं प्रवास करतायत। त्यामुळे नेमकं काय चाललंय हा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह राज्याला बुचकळ्यात टाकणार आहे। मुंबई ते पुणे प्रवासादरम्यान बारामतीत उतरताना अजित पवारांचा जीव गेला। तेच पार्थ पवार त्याच मार्गाने प्रवास करत होते। पण आता मात्र एकच प्रश्न पडतोय, पार्थ पवारांना त्याच विमानाने प्रवास करण्याची गरज नेमकी का पडली? त्यांना दुसरी व्यवस्था करता आली नसती का? आणि रोहित पवार म्हणतात तसं VSR ला नेमकं कुणाचं पाठबळ आहे? या सगळ्यांचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय LS मराठी। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप प्रत्यारोपांच्या धुराळ्यापेक्षाही एका विमान अपघातानं निर्माण केलेलं वादळ अधिक गडद होताना दिसतंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणाची समीकरणं बदलली असली तरी त्या अपघातामागचं गूढ मात्र अद्याप उकललेलं नाही। या प्रकरणाला आता एक नवीन वळण मिळालंय, ते म्हणजे आमदार रोहित पवार यांनी VSR वेंचर्स या विमान कंपनीवर केलेले गंभीर आरोप आणि दुसरीकडे त्याच कंपनीच्या विमानानं पार्थ पवारांनी केलेला मुंबई पुणे प्रवास। या दोन टोकांच्या घटनांमुळे राजकीय वर्तुळात संशयाचं जाळं विणलं गेलंय। पवारांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आलाय। अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता। ज्या विमान कंपनीच्या विमानानं हा अपघात झाला ती कंपनी म्हणजे VSR वेंचर्स। या कंपनीच्या मालकीचे लिअरजेट 45 हे विमान कोसळल्यानंतर सुरुवातीला हा केवळ तांत्रिक बिघाड मानला जात होता। मात्र जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसा या अपघाताभोवतीचा संशयाचा सगळा भाग दाटून आला। आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करताना थेट घातपाताचा संशय व्यक्त केला। रोहित पवार यांच्या मते हा केवळ अपघात नसून एका मोठ्या कटाचा भाग असू शकतो। त्यांनी CID कार्यालयात जाऊन जे पुरावे सादर केले आहेत ते केवळ धक्कादायकच नाहीत, तर संपूर्ण यंत्रणेला विचार करायला लावणारे आहेत। रोहित पवारांनी उपस्थित केलेला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या कंपनीचे संशयास्पद आर्थिक व्यवहार। ज्या दिवशी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याच दिवशी आणि त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये कंपनीच्या मालकाच्या खात्यात कोट्यवधी रुपये जमा झाल्याचा दावा त्यांनी केलाय। 9 कोटी, 16 कोटी आणि त्यानंतर एकूण 145 कोटी रुपयांचा जो आकडा त्यांनी मांडलाय तो या प्रकरणाला गुन्हेगारी वळण देणारा ठरतोय। एखादा अपघात घडतो आणि त्याच काळात संबंधित कंपनीला एवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी मिळतो, ही बाब योगायोग असू शकत नाही असा रोहित पवारांचा ठाम विश्वास आहे। त्यांनी या व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। हे पैसे नक्की कुणी दिले आणि कशासाठी दिले याचा शोध घेणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलंय। केवळ आर्थिक व्यवहारच नव्हे तर विमानाची तांत्रिक स्थिती आणि त्याबाबतची लपवाछपवी यावरही रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। VSR वेंचर्सची विमानं उडण्यायोग्य नव्हती, ती भंगार अवस्थेत होती आणि त्यामध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती असूनही ती उड्डाणासाठी का वापरली गेली हा त्यांचा मुख्य सवाल आहे। विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि त्यातील डेटाबाबत येणारी विसंगत विधानं या तपासातील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण करतात। जर ब्लॅक बॉक्स सुरक्षित असेल तर त्यातील माहिती जाहीर का केली जात नाही आणि जर तो खराब झाला असेल तर तो कुणी केला, असे अनेक प्रश्न आता जनतेच्या मनात निर्माण झाले। यासोबतच नाशिकच्या एका मांत्रिकाचा उल्लेख करून रोहित पवारांनी या प्रकरणाला एक अनाकलनीय आणि भयावह बाजू जोडली आहे। अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर काही अघोरी विधी झाल्याचा दावा करून त्यांनी यामागे कुणीतरी ब्लॅक मॅजिक किंवा तत्सम प्रकाराचा आधार घेऊन घातपात घडवून आणल्याचा संशय व्यक्त केलाय। या सर्व गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज पार्थ पवार यांनी त्याच VSR वेंचर्स कंपनीच्या विमानानं मुंबई ते पुणे असा प्रवास केल्याची बातमी समोर आली आणि राजकीय चर्चांना उधाण आलं। रोहित पवार एकीकडे याच कंपनीला गुन्हेगार ठरवत असताना आणि जय पवार यांनी या कंपनीची विमानं ग्राउंड करण्याची मागणी केलेली असताना पार्थ पवार मात्र यांनी त्याच कंपनीच्या विमानानं प्रवास करण्याचं धाडस केलं। हा प्रश्न सर्वांना सतावतोय। पार्थ पवारांचा हा प्रवास म्हणजे रोहित पवारांच्या आरोपांना दिलेलं मूक उत्तर आहे की केवळ एक योगायोग, यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत। पार्थ पवारांच्या या प्रवासामुळे कौटुंबिक मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले, कारण एकाच कुटुंबातील एक सदस्य कंपनीवर आरोप करतोय आणि दुसरा सदस्य त्याच कंपनीच्या सेवेवर विश्वास दाखवतोय। पार्थ पवारांच्या या प्रवासामुळे सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही टीका होतीये।
ज्या कंपनीच्या सुरक्षिततेबद्दल एवढं मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आणि ज्या कंपनीच्या विमानात राज्याच्या एका मोठ्या नेत्याचा जीव गेलाय, त्या कंपनीला अजूनही उड्डाणाची परवानगी कशी दिली जाते, हा सर्वसामान्यांच्या मनातला प्रश्न आहे. रोहित पवारांनी यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर नेत्यांना पत्र लिहून या कंपनीच्या विमानानं प्रवास टाळण्याचं आवाहन केलं होतं. अशा परिस्थितीत पार्थ पवारांनी केलेला हा प्रवास राजकीयदृष्ट्या खूप मोठा संकेत देणारा ठरतोय. एकूणच अजित पवार अपघात प्रकरण आता केवळ एका चौकशीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. हे प्रकरण आता आर्थिक घोटाळा, तांत्रिक निष्काळजीपणा आणि राजकीय षडयंत्र अशा त्रिकोणात अडकलाय. रोहित पवारांनी केलेले आरोप जर सिद्ध झाले तर ते राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठे खळबळजनक प्रकरण ठरेल. दुसरीकडे पार्थ पवारांची कृती या आरोपांमधील हवा काढून घेण्याचा प्रयत्न असल्याचं काही विश्लेषकांचं मत आहे. परंतु जोपर्यंत CID आणि इतर तपास यंत्रणा या प्रकरणाचा अंतिम अहवाल सादर करत नाहीत, तोपर्यंत संशयाची सुई VSR व्हेंचर्स आणि त्यामागील अदृश्य शक्तींभोवती फिरतच राहणार आहे. महाराष्ट्राची जनता आता या प्रकरणाच्या सत्याची वाट पाहतीये, कारण हे केवळ एका नेत्याच्या मृत्यूचं प्रकरण नसून अनेक गोष्टींवरून पडदा उठवणारं ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.